निष्काम होते. बाबा जर निष्काम होते तर बाबाच्या पाठीमागे आपण चालायला पाहिजे त्यांच्या मार्गावर. ते ज्या मार्गाने गेले तो जो रस्ता दाखवला महाराज आपण त्या कारणात स्वतःवर विश्वास पाहिजे. पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास पाहिजे. त्यानंतर सद्गुरू दिलेल्या त्या नामावर विश्वास पाहिजे आणि नंतर मग देवावर विश्वास पाहिजे. परिवर्तन झालं महाराज. परिवर्तनच व्हायला पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटणी. वैष्णवा संगती सुख वाटणी. वैष्णवा संगती सुख वाटणी. वैष्णवा संगती बघा ना महाराज. माऊलीच्या संगतीमध्ये रेडा वस्तू सामान्य आहे महाराज. पण आज जर बघितलं तर त्या रेड्याच्या मस्तकावर माऊलीचा हात पडला महाराज. कृपा कटाक्षाने रेड्यामुखे वेद बोलले गेले महाराज. 4 पायाचा रेडा. आज जर आपण जर गाडी घेऊन जर रेडा जर समोरून जर आला तर आपण आजार निर्बुद्ध प्राणी महाराज. दगड मातीला स्पर्श झाला किती मोठी किंमत प्राप्त झाली महाराज. चालली जड भिंती खाली चांगली रांगली महाराज. श्रीचा तो केला किती आघातमय नाही बाबा महाराज. महिपती महाराजांच्या सानिध्यामध्ये वानर आलं महाराज. तेव्हा वानराचा उद्धार झाला महाराज त्या ठिकाणी. आणि माझ्या श्रीपाद बाबांच्या सानिध्यामध्ये किती जीव आले महाराज. अरे 2 पायाचे रेडे इथं रडत होतो महाराज. अरे 2 पायाचे रेडे ते रेडेचा सगळ्याचा उद्धार झाला महाराज. विठाला आणि महाराज आधून जर त्या ठिकाणी जर विचार केला तर बाबांनी आपल्यासाठी काय काय नाही केलं महाराज. एवढे माझ्या बाबांनी उपकार केले महाराज. हा चांगला विचार करा महाराज. मग महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी या भंगामधून या देहाला उपदेश केला का बुद्धीला उपदेश केला का चित्ताला उपदेश केला महाराज. तर या भंगामधून माऊलीने मनाला उपदेश केला. अभंगाचा प्रसंग
संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझे. ज्यावेळेस मनाला सांगितलं रे बाबा तू पक्क जर ते नाम जर मनात जर धरलं तर त्याच वेळेस भगवंत माग पुढे उभा राहील किंवा त्याला दया येईल. बरोबर नाही? ज्ञानेश्वरी मध्ये त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, मनमना बहुमत भक्त मध्याचे नाम करू, तू म्हणे हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार. अरे तुझं मन फक्त माझ्याकडे द्या, खेळ सगळं मनातच ना. परमार्थाचा खेळ करायचा आपला सगळं मनातच खेळ करायचा. मग कोणाचं पुढं जाईल, कोणाचं पुढं जाईल, कोणाचं पुढं जाईल गॅरंटी. बैठकीला बसलो, चिंतानावर बसलो ना, हे तिकडं भटकडत, हे तिकडं भटकडत, हे तिकडं भटकडत. पण त्याचा मात्र काय नसला पाहिजे महाराज, चढ लागला पाहिजे, त्याचा छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद, त्या गोविंदाचा छंद लागला पाहिजे महाराज. बाबा कृष्ण सांगितलं, एका शेतकऱ्याला भूत प्रसन्न झालं, सगळ्याला माहिती. एका शेतकऱ्याला भूत प्रसन्न झालं, पण भूत प्रसन्न झालं पण त्या भूताने अशी आग घातली, मला जर काही काम जर नाही दिलं तर मी तुला खाल्लं. बरोबर आहे? खूप बडा शेतकरी होता, खूप मोठा शेतकरी, 1000-500 एकर शेती असेल त्याच्याकडे. आता भूताला काम द्यायचं म्हटल्यानंतर त्या भूताला काम सांगितलं बसलं, 1000-500 एकर मध्ये 2-3 तासात सगळं काम मोठा करायचा, निघून याच्या समोर बसायचं. आता कोणी काय केली होती, जर तुला काही काम जर नसलं तर मी तुला आता काम राहिले तर याला काय करायचं पाहिजे. हा चिंतेत पडला महाराज, आणि चिंतेत पडला त्याची तब्येत जरा थोडी तुमच्या दोस्त आठी जवळ अरे म्हणे फळण्या, अरे कसं तुला असं काय तब्येत कशी झाली तुझी अशी, काय नाही म्हणून जरा खेळ अवघड झाला, काय प्रसन्न झालं. हो, शेतीचं सगळं काम करतो म्हणते, पण काम जर नसलं तर तो म्हणतो मी तुला खाईल, मला जेवढून बसू. काय आयडिया सोपी आहे, विचार महाराजांसारखं म्हणजे त्या गाड्या थोडासा विचार त्याच्यावर करायचा. काय विचार करायचा, काय नाही, एक काम कर, आपण त्याला पोल म्हणतो ना, लाईटचा पोल, खंबा, आणि ते खंबा म्हणे आणि रव म्हणतो शेतात तुझ्या, त्याला तिथं आणि त्याला सांग शेतीचं काम संपलं तिथे यायचं, आणि तो काय खालून घ्यायचं, वर जायचं, वरून घ्यायचं, खाण्याचं एवढंच काम म्हणतो. विडाला महाराज त्या पद्धतीनं त्यांनी केलं. आपला दृष्टांत संपला, आता आपल्याकडे महाराज आपलं म्हणाले चाकडे महाराज पुढेही पळतोय, त्याला त्या नामाचा काय लावायला पाहिजे, चल भरला पाहिजे. त्यालाही सांगायचं बाबा अजपाजेपणे उलट प्राणाचा येथे मनाचा निर्धार नाम म्हणे मन होय राम रूप, नाम म्हणे मन
मनाला पूर्णपणे रामरूप करायचं महाराज. जपाचा पूर्णपणे त्या ठिकाणी पाहिजे महाराज. मग बघा महाराज काय स्थिती होती त्याची. मग ज्यावेळेस मात्र हे जर असं झालं ना मग त्याच वेळेस बाबा सांगायचे बाबा अरे देव दुसरा बोलले अरे तूच द्यावे. या ठिकाणी अजून जर विचार केला तर मन रामरूप जर झालं त्यावेळेस मात्र हरीची करुणा येईल. बघा मग हरीची करुणा कोणा करता आली हरी करुणा. पण बघा ना उच्चतेचे काही लिहिले भगवंत प्रतिष्ठे भाव पंत ते पुण्यात आपण बघा थोडस सत्ताचा दृष्टांत आठवलं. माझे चोखोबाऱ्या आशीर्वाद यानंतर सगळ्यांना दूर लागते महाराज. सगळे पावतात आणि आषाढवाडी जवळ आले आणि माझ्या सोयराबाईचे दिवस भरले होते महाराज. त्या काळामध्ये त्या लोकांना कोणी जवळ करत नव्हतं. त्या मग माझ्या सोयराबाई म्हटली तुम्हाला वारीला तर जावंच लागेल. तुम्ही जाणार आहे. तुम्हाला किती सांगितलं तुम्ही ऐकणार नाही. पण एक काम करा जाता जाता आहे ना माझ्या नंदाला इकडे पाठवलं. ठीक आहे काय हरकत नाही. गावातल्या दिल्लीमध्ये निघाले महाराज. महाराज 5,000 काकडा चालू झाला तर आपल्याला कळतं का आपण किती 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 किलोमीटर चालू त्या काकड्यामध्ये. उठा देवा रे आता स्मरण करा पंढरीनाथा. ह्या काकड्यामध्ये महाराज ते निघाले. बहिणीचं गाव आलं. महाराज गेले पुढे. माझ्या मौलीला वेदना व्हायला लागल्या आणि त्या थोडक्यात सांगतो वेळ आपला थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी मौलीला वेदना व्हायला लागली. वेदना व्हायला लागल्यानंतर महाराज साहजिकच तिनं माझ्या पांडुरंगाला हाक मारली. आहे भगवंता हे नारायणा आता मी काय करू महाराज. तसं द्रौपदीला हाक मारली होती तशी महाराज. महाराज ज्यावेळेस खरोखरच अंतकरणातून जर पांडुरंगाला जर हाक मारले ना आता इथे वाचतो बरं का ज्याचा त्याला त्याला अनुभव होईल. प्रत्यक्षात असता येत नाही पण ज्याला त्याला तो अनुभव महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज अशा दिवाळीला वारकरी तिकडे चालले. माझा परमात्म्याने मृत्यूवरून उडी मारली. हाके सरची उडी हाका मारली उडी मारली महाराज. रुक्मिणी माता म्हणतात तुम्ही काय काय डोकं फिरलं काय तो बाकी बैल झाला त्या ठिकाणी ज्यावेळेस निघाले ते हाका मारली. रुक्मिणी माता म्हणती तुम्ही कुठे निघाले. सगळे वारकरी इकडे येऊन आले तर तुम्ही कुठे निघाले. म्हणजे भक्तासाठी मला जावं लागलं. सोयराबाईसाठी तिथं कोणी नाही का बाळपण करण्यासाठी मला निघावं लागेल महाराज. आणि ज्यावेळेस महाराज भगवंताने चोखोबराच्या बहिणीसारखी साडी घातली हातात बांगड्या घातल्या त्याच पद्धतीनं कुंकू वेळ
आणि मग माझे पांडुरंग परमात्मा त्या गावात आले आणि गावात आणून दरवाजावर थाप मारली. आणि त्या ठिकाणी न्याय निवाडा केलाय महाराज आपल्या संपूर्ण. त्या पद्धतीने इकडे आले महाराज आणि भगवंताने निजातलं नीच काम केलं. त्यावेळेस महाराज स्वयंबाई म्हणते किती हो माझ्या पांडुरंगाला काळजी काय तर तुम्हाला इथं पाठवलं कोणाला चोखोबाच्या बहिणीला. स्वतः भगवंताने त्या ठिकाणी माझ्या सोयराबाईचे बाळणपण केलं. ते बाकीचं सगळं महाराज तो भक्तासाठी कधी प्रगट होतो महाराज नाही म्हणायची. त्या ठिकाणी सोयरे महाराज आणि चोखोबाई माझे पंढरपूरला पोहोचले. त्या ठिकाणी वारी झाली महाराज. काळा झाला पौर्णिमा झाली आणि मग त्यांच्या डोक्यात आलं महाराज असे भक्त असतात. असे भक्त असावे महाराज. त्याला कुठला विचारत नाही महाराज. एकमेव भक्त समोर नामन भगवंत बस विषय त्यांचा दुसरा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे झालं मात्र त्यांचा बाकीचा काही विषय समोर नसतो महाराज. आणि त्या पद्धतीला ज्यावेळेस जे चित्तूक पेटली आणि मग म्हणतात आता माझ्या सोयीचं कसं झालं असेल आता सोयीचं कसं झालं असं म्हटल्यानंतर परत निघाले महाराज आणि पहिलीच्या गावाला आले महाराज. आणि ज्यावेळेस ते पहिलीच्या गावाला आले मग इकडं पांडुरंग इकडं 5वी झाली 12वी झाली महाराज. आणि मग याची निघायची घाई झाली. माझे पांडुरंग परमात्मा म्हणजे नंदाचं जे रूप घेऊन आलेली होती ते म्हणजे दादा सोयरा मला निवडा आता मला जावं लागल कारण माझे लेकरं माझी खूप वाट बघतात माझ्याकडे. माझ्या खूप मुलं विठू माझा लेकरूवाला संगीत गोपाळ वंश तुम्हाला असं कसं निघता येईल. तिथं बांगड्या भराव्या लागत्या बरोबर नाही. तुम्हाला साडी घ्यावं लागेल कारण वाटलेल्या बांगड्या असतात. बांगड्या घ्यावं लागत्या. कुंकू घेतलं माझ्या पांडुरंग परमात्म्याला ते कुंकू लावलं. महाराज माझे पांडुरंग परमात्मा गेले. मग पांडुरंग परमात्मा कुठे नाही महाराज ज्ञानदेव वाटतानी होय कुठं भरला घरला विठ्ठल गळी तरी भरला तुमचा ठाव नाही भरला आज मी सगळीकडे तो चराचरामध्ये भरलेला महाराज. आणि अशा स्थितीमध्ये माझे चोखोबाई आले त्यांना ती धास्ती पडली शेवटी माझ्या सोयऱ्याचं कसं झालं असं महाराज. आणि ज्यावेळेस घरी गेले बघता तर सोयऱ्याचं चेहरा सांगा हसतमुख होता. अगं झालं कसं अहो तुम्ही जाताना तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवून दिलं इकडं आणि तिनं माझं सगळं पाळत केलं. अगं कसं तुम्ही रात्री तिच्याकडे मुक्कामाला होते नाही म्हणे आत्ताच मी वाटं लावलं महाराज. तसेच माझे चोखोबाई घरात गेले. देव घरात गेले आणि भगवंताला विनंती केली अरे भगवंता तू माझ्याकरता काय केलं रे महाराज. हे जे सगळं घडलं महाराज हे कशामुळे घडलं आपण का दुसऱ्याचे
महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचेची सदगद जपे आधी. ते नाम जे रामकृष्णाने घेतलं ते नाम कोणतं महाराज. त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला आपल्या बाबाने आपण खूप भाग्यवान आहे. अनादी काळाचं जे तत्वज्ञान 4 वेद आणि 4 वेदाचे 4 महावाक्य सांगितले महाराज. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद आणि त्या 4 महावाक्य सांगितले. काय त्या ठिकाणी प्रज्ञान ब्रह्म, आयनात्मा ब्रह्म, तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी महाराज. याचं जर विश्लेषण केलं महाराज तर त्या ठिकाणी बघा सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलंय ऋग्वेदाच्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय सामवेद सांगितलंय, प्रज्ञान ब्रह्म सांगितलंय, आयनात्मा ब्रह्म सांगितलंय. ऋग्वेद आयनात्मा ब्रह्म मी ब्रह्म आहे. ओंकार प्रणव उच्चार भय साचार दोष अवंगमय तो मी ऐसा ई नरा आत बगदरा नगरी माया बुद्धी दर्पणी ब्रह्मरवेची छाया. परत जर बघितलं त्या ठिकाणी सामवेद सांगितलंय. सामवेदामध्ये प्रज्ञान ब्रह्म सांगितलंय. सोहम शब्दाचा मान केला. काय सोहम शब्दाचा मान केला विठ्ठल काकुळती आला. बघा अथर्ववेद तत्वमसी ते तूच आहे. कुंडलिका भेटी परब्रह्माने गा. बरोबर कळून घ्या त्या ठिकाणी. परत जर बघितलं पुढं अथर्ववेद आणि यजुर्वेद मध्ये आयनात्मा ब्रह्म नमा नमा नमा. आणि मग त्या ठिकाणी मात्र सद्गुरू काय करतात काना वचनाच्या भेटी सरीसारखी पैकिरटी वस्तू उठी कवून विकुजो कानी जे पिरले डोळा जे उगवले व्यापक भरले तैसारी. ते नाम महाराज वैखरीतून पुढे जात मध्यमेत जात, मध्यमेतून पश्चिमेत जात, पश्चिमेतून पुढे जात महाराज परेत जात. आणि परत गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ते मूळ बंधावर जाऊन आदळलं. 3 बंध सांगितले. उडियाला बंध, जालिंदर बंध आणि मूळ बंध. मूळ बंधावर ज्यावेळेस आदळलं जातं त्या परिस्थिती काय होती महाराज. कंठी प्रेम
राम रूप ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपाली. आणि जोपर्यंत महाराज सद्गत होत नाही ना तोपर्यंत मेळ लागू शकत नाही. ही पंडित होऊ द्या महाराज. मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात नाही नेत्री जळ नाही अंतरी कळवळ आणि चावत बोल फुल. पण जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मेळ लागणार नाही. चिंतन सप्रेम म्हणून आट्टा हर्षे रुदन त्या देशी हर्षे प्रगटे हर्षी चिनी नीटे पोटे आणि हासोची लागे कडकडाटे. महाराज इथंच भक्तीची पेठ आणि इथं जीवा शिवाची भेट व्हायला पाहिजे महाराज. आणि आपण भाग्यवाने आपल्याला खरे महात्मे भेटले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरू सच्चिदानंद बाबा की जय. महाराज नुसतं श्रीपाद रामदास रामदास जरी केलं ना तरी माणसांनी तट्टाव फोडला पाहिजे महाराज. अवतारी पुरुष होते आई गेले नव्हते महाराज विठ्ठलाला. महाराज आणि इथंच लोक सगळं करत होतो सगळं पारायण करणार. भागवताचं सुद्धा पारायण करणार महाराज. ज्ञानेश्वरीचंही पारायण करणार. पण हे कसं मिळवलं शकत नाही वाचून जातं पारायण करतं सगळं. किती अवघड खेळ बघितला. जाऊ द्या देवाच्या बापाला कळालं नाही महाराज. ते म्हणत नाही आपल्या याच्यात रामजन्ममध्ये आपण गेलं परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरा ना तरी अंतरी नृपाच्या करती बडबड होती भूतचेष्टा पाचाडा वशिष्ठा. अकौशल्याची ती स्थिती झाली महाराज. मला मिळ लागला नाच्याला मिळ लागला म्हणजे काय रे होतं. अरे काय झालं कौशल्य कौशल्य मिळणार म्हणजे पूर्ण बोलून घ्या. एखाद्या सारख्या दिला रे महाराज आमच्या तिकडं आमचं असंच झालं. मस्के बाबा ऐकलं काय नाही दिलं दिला होता म्हणजे तिकडं भूमीच. पण त्यावेळेस नंतर ते ठेवायच्या अगोदर उपदेश दिला. आम्हाला त्याच्यानंतर चिंतन एक दिवस आश्रमावर आले आणि आम्ही बसलो बाकी सगळे सामने बसलो सगळे चिंतनावर बसले महाराज. आणि ही चिंतनावर बसली चिंतनावर बसले स्थितीवर नाही आले. पण नंतर प्रसंग असा आला महाराज. मी इकडे पुण्याला आलो होतो आणि त्यावेळेस काय त्याची स्थिती झाली. आता गावातले लोक असते एक दोघं साधत होते की बाकी काही तपासणार दोघं लावून माहितीच होते. पहिलं तर निदान स्वतःला कळावं ना या असं घडतंय म्हणून. तिथं तिथे बाकीचे मामा काय काय तेवढेशी असते आले तिथं बघा ते म्हणे इला असं कोणी केलंच काय नाही. त्या ठिकाणी मस्के बाबा बाकीचे शिंदे सर आंबडचे आमचे लबडी साहेब हे बाकीचे सगळे त्या गावात गेले. त्याला व्यवस्थित सगळं समजून सांगितलं बसलं. महाराज म्हणे येऊन कोणीतरी काहीतरी केलंय. महाराज दुसरीला फोन करायला केला फोन. तुम्ही इथं काहीतरी केलं मी तुमच्यावर पोलीस केस करणार. आम्हाला त्या दिवशी रात्री 11:30 12ला फोन आला बाबा हे असं घडतंय असं होतंय. म्हणलं हो नंतर म्हणजे नाही मला एकदा मला जावं ही स्थिती नाही अशी काय करते किंवा काय करते तो विषय इथं नाही. मला भावाचा विषय अजिबात नाही. तू तुझं दवाखान्यात जा नाही मिळणार महाराज. नंतर दुसऱ्या दिवशी मग मी म्हटलं बाकी त्यानं झाडायला सांगितलं सगळे आपण इकडे या बघू आपण कसं काय पोलीस केस करते कारण आपल्याकडे सगळे पुरावे सगळे सगळे सगळं. अरे बाबाने दाखवलं हा सूर्य हा जयेंद्र. अरे बाप दाखवले तर श्रांत घाल अन्य नहीं महाराज. अरे जिस फूल में खुशबू नहीं वो फूल में वो कागज का टुकड़ा है. और जिस भक्ति में अस्त्र सात्विक भाव नहीं अरे वो भक्ति नहीं वो फूल है.
महाराज मला सुद्धा या ठिकाणी आमचे जगदापूरजी असतील, अध्यक्ष शामराव पटेल असतील, त्यांच्या त्या ठिकाणी कार्य करत असताना भरपूर त्या ठिकाणी मला त्यांचं भरपूर मोलाचं सहकार्य महाराज. प्रत्येक गोष्ट मला जर काही कारण माझ्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं महाराज. आणि त्या ठिकाणी मला बोलवलं गेलं, श्रीपाद बाबांनी तिकडे पाठवलं आणि बंडोबाबांनी मच्छिंद्र भाऊनी मला त्या ठिकाणी बोलवलंय आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी मात्र कार्य व्यवस्थित चालू. मग त्या कौशल्याची ज्यावेळेस अशी स्थिती झाली त्यावेळेस एवढी वैशिष्ट्य पाहे कौशल्याशी तयाची नावडती अष्टभाव. महाराज देव सुंदे आणि भक्त रडे आणि एक पाठी एकीकडे दोन्ही मात्र फुल चार्जिंग मध्ये पाहिजे. फुल जर चार्जिंग मध्ये जर असले आणि नुसतं नजरेला नजर मारत जर फिरली तर काय स्थिती होती. आणि आज आपल्यातल्याच लोकांना लाजा वाटत काही ना मला काय म्हणजे हे मला म्हणजे बोलायचं का आपल्यातल्या लोकांना तिथे लाज वाटते. अरे माझ्या बाबा ज्यावेळेस वैष्णव मेळावून बाहेर निघायचे अरे थोडासा जास्त साधू भावायचे महाराज आणि बाबा म्हणायचे भाऊ असंच चालू दे, असंच काय असंच चालू दे, असंच चालू दे. आपल्यातल्या लोकांना काही लोकांना त्याच्या लाजा वाटतात. मला एक विशेष वाटतं आणि लाजा वाटून महाराज आणि त्याला लाज वाटत ना मी तर म्हणतो त्याला असं भावच झाली नाही. कारण त्या ठिकाणी तो पंडित होईल, शास्त्र पारंगत होईल नाही म्हणे आमच्यासारखे आम्हाला काय शास्त्र पिस्त्राचं काय गेलं नाही. काय शास्त्र पारंगत होते महाराज. शास्त्राने पूर्णपणे बोलते पण समोरच्याला जर ते तुच्छ मानित जर असले तर नाथ बाबा म्हणतात आम्ही ब्रह्मज्ञानी पूर्ण जग हे सर्व अज्ञान ऐसा धैशी अभिमान तरी ब्रह्म तुदाय ज्यावेळेस वशिष्ठ ऋषी आले, वशिष्ठ ऋषीना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस राजा म्हणे कैसे विपरीत झाले. वशिष्ठा झडपिले महाभूता आणि हिला भूतानी झडपिलं म्हणे गेलं काय झालं याला तर महाभूतानी झडपिलं महाराज. मग तो विचार करा देवाच्या बापाला मिळ नाही लागला तर तुमचा आता काय खेळ महाराज. पण त्यालाही म्हणतो तिथं जर तो त्या रीतीनं जर चालला ना मुखी ब्रह्मणा हाती ते सात्विक कर्म पण त्याचा विनियोग बरोबर जर नाही त्याला हे फळ व्हायचं महाराज. म्हणून माऊलीला अभंगाच्या तिसरे करण्यासाठी
नामापेक्षा मला दुसरं तत्वच नाही. आणि दुसरं किती भरकटलेलं मला थोडक्यात सांगतो. एक नाम काढली बाकी सगळी दुकानदारी विठाला कोणी 7 तत्व सांगितले, 7 सांगितले, कोणी 36 तत्व सांगितले. पण माऊलीना फक्त एकच तत्व सांगितलंय आणि ते तत्व म्हणजे फक्त नाम. कारण नाव आणि नाम त्याच्यात बदल आहे. नावाकरता नाव वापरतो पण नाम मी फक्त तेच हे अनंत काळाचं जे तत्वज्ञान आहे ते नाम. त्या नामाचा जर विचार केला महाराज नागबाबाचं प्रसंग आपण गौरव सांगतो का खेड्यातील 1000 ब्राह्मण जीव घातले आणि त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रात एक ब्राह्मण जर जीव घातला तर महाराज आपल्याला बाबांनी किती उंचीवर नेऊन बसवलं बघा. तिथं दोनची जाणं निरंतर. महाराज इथं सगळे बसले तुम्ही संन्यासी आहेत महाराज. असे 1000 संन्यासी जीव घातले आणि त्या ठिकाणी जर एक परमहंस भेटला आणि तो परमहंस जीव जर घातला महाराज 1000 संन्यासी जीव घातला इतकं पुण्य परमहंस इतके पूर्ण व्हायचं. चला कृतिकामध्ये संघाची, त्रेतामध्ये जनक, द्वापरमध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये शंकराचार्य. आणि असे 1000 परमहंस जीव घातले महाराज आणि त्या ठिकाणी अनंत ब्रह्म येते किंवा त्यातलं एकच ब्रह्म जर भेटला ते जर जीव घातला तर 1000 ब्रह्म जीव घातला. मग ब्रह्म कोण तर हरिभटात बाबांचा शिव मुनी हरिच जाणवणी हरी झाले असे अनंत ब्रह्मांचे जीव घातले महाराज. मग बघा आपण किती उंचीवर गेलो. त्या पद्धतीनं विनियोगाप्रमाणे बाबांनी रीत दाखवून दिली. त्या पद्धतीने अखंड करतो जर असला तर इतके तो बरोबर करतो. आयशे येते परंपरा नये नाम धारका बरोबर एका जनार्दनी सादर. म्हणजे या ठिकाणी त्या नामधारकाची देव बरोबरी करू शकत नाही. इतके मोठे लेखक आपण लेकरे महाराज काय असो या ठिकाणी एकतत्व नामकरण तरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जप्यादी नामा प्रत्येक तत्व नाही ध्यानता वाया आणि पंथा दाशील धनी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल ते नाम कसं घ्यायचं आपण कसे होते.
जपे सदा एकदा आपण काय करू श्रीपाद रावाचं भजन करू. विसरू नको साधका माझ्या विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. असो एकदा त्या सांगत आपण भजन करू. Thank you.